राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिममधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात येईल। अखेर राज्यभरातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता किंवा मिळणार अशा प्रतीक्षेत असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता पीएम किसान योजनेच्या हप्ते संबंधित महत्त्वपूर्ण असं अपडेट आलेलं आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, पीएम किसान व नमो शेतकरी योजनेच्या हप्ते संबंधीचं अपडेट आलेलं आहे। यामध्ये फक्त 15 जिल्हे आजपासून वाटपास होणार आहे, म्हणजेच की बघू शकता 19 नोव्हेंबरपर्यंत सर्व वाटप होणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पात्र जिल्ह्यातील असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता शासनामार्फत QR कोड असेल, बघू शकता कृषीचा लोगो असेल व त्या संबंधीचं कृषी अपडेट आलेलं आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, एकंदरीतपणे तुम्हाला यूट्यूब चॅनल मार्फत खोटी अफवा पसरवण्यात आलेली होती, परंतु आता शासनाने डिक्लेअर डेट जाहीर करून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा दिलेला आहे। बघा शकता शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजना 21वा हप्ता दिनांक 19 नोव्हेंबर बघू शकता रोजी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। 9 करोडपेक्षा अधिक शेतकरी बांधवांना या हप्त्याचे वितरण 19 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता बघू शकता 11 वाजता होणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही। बघू शकता शेतकरी मित्रांनो, यासाठी तुम्ही लवकरात लवकर ही कामे करून घ्या। बघा, ही कामे जर केली नाही तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही, कारण की आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक असल्यामुळे शेतकऱ्यांना एकत्रपणे 4,000 रुपये जमा केले जाणार आहे। पीएम व नमोचे हप्ते एकत्रपणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आजपासून जमा केले जाणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता 2 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकत्रपणे जमा केले जाणार असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता पीएम व नमोच्या हप्त्याच्या वाटपास सुद्धा सुरुवात झालेली आहे। बघा, यामध्ये तुम्ही लवकरात लवकर फार्मर ID काढून घेणे अत्यंत आवश्यक आहे। जर फार्मर ID काढले नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाही, म्हणजेच की एकंदरीतपणे 4,000 रुपये मिळणार नाही। त्यामुळे फार्मर ID काढून घ्या। व अजून एक काम आहे बघा, तुम्ही जर EKYC केली नाही, बघा EKYC जर केली नाही तर तुम्हाला हप्ता सुद्धा जमा होणार नाही। व या 15 जिल्ह्यातील जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर रकमेचं आजपासून पूर्णपणे वाटप सुरू झालेलं आहे, म्हणजेच की 19 नोव्हेंबर पर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, 2 ते 3 तासात बघा, पुढच्या 1 ते 2 तासामध्ये तुमच्या शेतकरी मित्रांच्या बँक खात्यावरती पैसे सुद्धा जमा केले जाणार आहे। यामध्ये बघा, जर तुम्ही या जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल त्यामध्ये 3 टप्पा करण्यात आलेला आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही या पहिल्या टप्प्यातील शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती आजच रक्कम जमा होणार, दुसऱ्या टप्प्यातील असाल तर उद्या होणार व तिसऱ्या टप्प्यातील असाल तर परवा सुद्धा रक्कम जमा होणार आहे। म्हणजेच की एकंदरीतपणे आजपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती DBTचं बटन दाबलेलं आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर रकमेचं पूर्णपणे वाटप झालेलं असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम यशस्वीने केलेलं आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता पीएम नमोच्या हप्त्याच्या वाटपास सुद्धा सुरुवातच झालेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये सर्वात प्रथम बघा सोलापूर बघू शकता जिल्ह्याची यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। म्हणजेच की एकंदरीतपणे सोलापूर, सातारा, बघा सांगली, त्याचप्रमाणे बघा बीड, त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो लातूर, सोलापूर, लातूर, त्याचप्रमाणे बघा नांदेड या जिल्ह्यामध्ये रक्कम वाटपास होणार आहे। म्हणजेच की एकंदरीतपणे नांदेड, त्याचप्रमाणे जालना तालुक्यांची यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, एकंदरीतपणे आता तालुक्यांमध्ये सुद्धा रक्कम वाटपास सुद्धा सुरुवात करण्यात आलेली आहे। जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्यासाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता पीएम नमोच्या हप्त्याच्या वाटपास सुद्धा सुरुवात झालेली आहे। बघा, यामध्ये संभाजीनगर असेल, त्याचप्रमाणे बघा वर्धा, त्याचप्रमाणे बघा अमरावती,
या तालुक्यामध्ये व जिल्ह्यामध्ये रक्कम सुद्धा जमा करण्यात आलेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता एकत्रपणे रक्कम सुद्धा जमा करण्यात आलेली आहे. जे पात्र शेतकरी त्यांसाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही. बघा यानंतरचा जिल्हा आहे म्हणजे की शेतकरी मित्रांनो धुळे. बघू शकता धुळे जिल्ह्यात सुद्धा रक्कम पूर्णपणे वाटपच झालेलं आहे. धुळे जिल्ह्यातील जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली जाणार आहे. बघा कृषी अपडेट्स. PM किसान योजना 21वा हप्ता दिनांक 19 ऑक्टोबर रोजी बघू शकता पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे. 9 करोड पेक्षा अधिक शेतकरी बांधवांना या हप्त्याचा वितरण हे 19 नोव्हेंबर बघू शकता रोजी सकाळी 11 वाजता बघू शकता शेतकरी मित्रांनो, सकाळी 11 पर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डीबीटी अंतर्गत बघा रक्कम सुद्धा जमा केली जाणार आहे. जे पात्र शेतकरी बघा त्यांच्यासाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम सुद्धा जमा केली जाणार असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 2 हप्ते आम्ही एकत्रपणे देणार आहोत, त्यामुळे शेतकरी मित्रांनो चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता एकत्रपणे हप्ते सुद्धा जमा केले जाणार असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली जाणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर पात्र शेतकरी असाल तर आजपासून रकमेचं वितरण पूर्णपणे होणार असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर लवकरात लवकर फार्मर आयडी असेल, ई-KYC असेल, ही कामे लवकरात लवकर करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. जर ही कामे केली बघा तर रकमेचं पूर्णपणे वाटप सुद्धा होणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रकमेचं पूर्णपणे वाटप झालेलं आहे. जे पात्र शेतकरी आहेत त्यांसाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता डीबीटीचं बटन सरकारने दाबले असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली जाणार आहे व तुम्हाला यामार्फत मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर लवकरात लवकर ही कामे करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. जर ही कामे केली तर रकमेचं पूर्णपणे वाटप होणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो यामध्ये तुमचा जिल्हा नसेल तर आम्हाला कॉमेंट नक्की करा व तुमचा जिल्हा कोणता आहे तेही नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण असं अपडेट रोजच्या रोज बघायला भेटत राहत. अशाच नवीन सोबत जय महाराष्ट्र.